नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात NPS संदर्भातील 28 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिलं, ओके, तर आता NPS एक्झिट नियमांमध्ये थोडासा एक बदल झालेला आहे. ओके, आता PFRDAने NPSमधून बाहेर पडण्याच्या म्हणजेच की एक्झिट आणि विड्रॉल नियमांमध्ये महत्त्वाचे आता थोडेफार बदल केलेले आहेत. आता या नवीन नियमांनुसार पेन्शन फंडांना विशिष्ट सेवांसाठी इतर संस्थांची मदत घेण्याची आता परवानगी देण्यात आलेली आहे. आता यामुळे सेवा अधिक जलद होणार, तसेच लवचिक आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. मात्र या संस्थांना PFRDAच्या सर्व नियमांचे जे आहे पालन आहे ते करणे बंधनकारक असेल. ओके, तसेच आता ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची अंतिम जबाबदारी संबंधित पेन्शन फंडाचीच असणार आहे. ओके, आता थोडंसं आपण महाराष्ट्रातील NPS सदस्यांसाठी एक अपडेट आलेली आहे महत्त्वाची, ती बघून घेऊया. ओके, आता राज्य सरकारने 2 नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिली म्हणजे लाईफ सायकल 75 हाय. या पर्यायामध्ये वयाच्या 35 वर्षापर्यंत गुंतवणुकीतील 75% रक्कम इक्विटीमध्ये गुंतवता येणार आहे. ओके, त्यानंतर वय वाढत जाईल तसे इक्विटीचे प्रमाण जे आहे ते कमी होत जाईल आणि 55 वर्षानंतर ते 15% ते राहील. ओके, नंतर म्हणजे दुसरा पर्याय लाईफ सायकल ॲग्रेसिव्ह. ओके, हा दुसरा पर्याय आहे, म्हणजेच की लाईफ सायकल अग्रेसिव्ह या पर्यायात वयाच्या 45 वर्षापर्यंत 50% गुंतवणूक इक्विटीमध्ये करता येणार आहे. यानंतर वयानुसार इक्विटीचे प्रमाण जे आहे ते हळूहळू कमी होत जाईल. ओके, आता एकूण 4 पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. ओके, यामध्ये 4 पर्याय जे आहेत ते उपलब्ध आहेत. आता पूर्वीच्या कन्झर्वेटिव्ह आणि मॉडरेट पर्यायांची नावेही आता बदलण्यात आलेली आहेत. त्यामुळे NPS सदस्यांना आता एकूण 4 वेगवेगळे गुंतवणूक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. यामुळे प्रत्येक सदस्य आपल्या जोखीम क्षमतेनुसार योग्य पर्याय त्यांचा जो आहे तो निवडू शकतात. ओके, तसेच आता NPSसाठी 2 नवीन डिजिटल सुविधासुद्धा सुरू झालेल्या आहेत. आता थोडंसं डिजिटल सुविधांबाबत हा अपडेट आलेला आहे. PFRDAने NPS सदस्यांसाठी 2 नवीन ऑनलाईन सुविधा सुरू केलेल्या आहेत. प्राईड दिशा या सुविधेमुळे वेगवेगळ्या पेन्शन फंड मॅनेजर्स यांच्या कामगिरीची तुलना करता येणार आहे. तसेच तुमच्या कॉन्ट्रीब्युशन पॅटर्ननुसार कोणता पेन्शन फंड अधिक चांगला आहे हे समजणेसुद्धा आता सोपे होणार आहे. तसेच आता पेन्शन सहाय्यक, ओके, याबद्दल थोडीशी एक नवीन अपडेट आलेली आहे, तीसुद्धा बघून घेऊया. आता ही दुसरी सुविधा आहे, म्हणजेच की पेन्शन सहाय्यक. आता हे बेसिकली AI आधारित तक्रार निवारण प्लॅटफॉर्म आहे आणि याच्या माध्यमातून NPS, UPS आणि APY योजनेतील सदस्य ऑनलाईन तक्रार नोंदवूसुद्धा शकतात आणि तिचा जो स्टेटस आहे तो सगळा, ओके, लाभार्थ्यांचा, एम्प्लॉईचा, ते सुद्धा पाहू शकतात. ओके, आता NPS योगदान जे आहे ते वेळेत जमा करण्याचे आदेशसुद्धा आलेले आहेत. ओके, आता याबद्दल जर सांगायचं झालं तर आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व सरकारी विभागांना NPS योगदान वेळेत जमा करण्याचे स्पष्ट निर्देशसुद्धा दिलेले आहेत. जर योगदान जमा करण्यात विलंब झाला तर कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीवर त्याचा थेट परिणामसुद्धा होऊ शकतो. ओके, आता थोडंसं बघूया की आपण नक्की विलंब जर झालाच, ओके, विलंब जर झालाच तर नक्की काय होऊ शकते. विलंब झाल्यास त्या कालावधीसाठी PPF दराने म्हणजे सध्या 7.10% वार्षिक व्याज द्यावे लागेल. विशेष म्हणजे हे व्याज जे आहे ते संबंधित निष्काळजी अधिकाऱ्याकडून वसूल केले जाऊ शकते. तसेच आता जुनी पेन्शन योजना OPS बाबत केंद्र सरकारची एक भूमिका आलेली आहे, त्या संदर्भात थोडंसं बघूया आपण. आता हा थोडासा चर्चेतील विषय आहे. OPS म्हणजेच की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार आहे का, यावर आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केलेले आहे की सध्या OPS पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आहे. ओके, आणि हे जे स्पष्टीकरण आहे 23 जुलै 2026 रोजी राज्यसभेत देण्यात आलेले आहे. ओके, तसेच आता कर्मचारी संघटनांची मागणी जर आपण बघितली तर आता यामध्ये NCJCM आणि FNPO या कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगामार्फत OPS पुन्हा लागू करण्याची मागणी केलेली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की NPSमध्ये बाजारातील चढ उतारामुळे पेन्शन जी आहे ती निश्चित नसते, तर OPSमध्ये हमीची पेन्शन मिळते. मात्र केंद्र सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे की 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्रात NPS आणि UPSचा आढावा आहे, OPS पुन्हा लागू करण्याचा नाही आहे. ओके, आता UPSमधली एक अपडेट आलेली आहे नवीन.
आता UPS बाबत जर सांगायचं झालं तर केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे की UPS मधील अतिरिक्त लाभ इतर पेन्शन योजनांमध्ये देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आहे. दुसरीकडे ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये UPS अंमलबजावणीतील विलंबाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. त्यांच्या मते की दिल्लीमध्ये UPS निवडलेल्या अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे UPSची अंमलबजावणी अधिक वेगाने पूर्ण करण्याची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, राष्ट्रीय पेन्शन योजना NPS संदर्भातील 28 जुलै 2026 पर्यंतच्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या, ज्या की मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच NPS, UPS, OPS सरकारी योजना आणि ताज्या सरकारी अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.